मी तुम्हाला आज का सांगत होतो, हा विषय मी मांडणी का करत होतो, की अशी अटॅचमेंट लेकरांमध्ये माझी का झाली, नेमका मी एवढा लेकरांसाठी वेळा का झालो. तुम्हाला मी आश्चर्य वाटेन पाटील सर, की मी रेल्वे स्टेशनवरती पुण्यामध्ये माझा मुलगा विजय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करत होता आणि स्टेशनवरती मी थांबलो. साधारणपणे विठ्ठल लहाने लोक असं बघतात म्हणजे टाय घातलेला डॉक्टर विठ्ठल लहाने. माहीत नाही ते, म्हणजे मी टाय नाही घातली मला ओळखणार नाही वाटतं. मला लोक कधी कधी असं सगळं म्हणजे पिक्चरायझेशन झालेलं आहे. मी स्टेशनवरती बसलोय आणि टी-शर्ट घातलेलं आहे, जीन्स पॅन्ट घातलेली आहे, समोर माझी बॅग आहे आणि आता रात्रीची ट्रेन 12:30ला येणार आहे, काय करायचं म्हणून मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसलो. आपलं असं करत बसलो होतो. समोर एक 4-5 मुलं आली, एकदा पुढे गेली, एकदा मागे आली, एकदा पुढे गेली, पुन्हा मागे आली, पुन्हा पुढे गेली. मला जरा भीती वाटायला लागली, हे माझ्यासमोरच का फिरायला लागलेत, का फिरत असतील माझ्यासमोर समोर. तेवढ्यामध्ये एकजण तरी डेअरिंग केलाच, सर तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने. म्हणलं हो रे, का रे, बापरे. म्हणलं काय झालं, अरे सर म्हणे बाबा असं म्हणाला. तो वेडा झाला लेकरू, इलेक्ट्रली वेडा झाला. फोन करायला लागला, नुसते फोन करायला बरोबर फोन. एवढे त्याने फोन केले की त्या 25-30 लेकरं पुढच्या 10-15 मिनिटात जमा झाले तिथे. रात्री 12:30 वाजता. मला काय कळेना काय पाहिजे होतं त्यांना. तर तुम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचे आहेत. त्यातलं एकही मुलगी जे कोणी लेकरं होते माझ्या ओळखीचे नव्हते. पण मला असं वाटायला लागलं, काय विठ्ठल लहानेला काही सोनं लागलं का, मी साधा माणूस आहे, खूप जास्त साधा माणूस आहे. मी जरी टाय घालून मुभा टाकत असलो ना, जगातला सगळ्यात सोपा आणि साधा माणूस आहे मी, गरीब माणूस आहे मी. आणि एवढं लेकरांना जर कौतुक वाटतंय ना, मी जरा विचार करायला लागलो की नाही बॉस, या लेकरांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, मी एक छोटी स्टोरी सांगतो आणि आजचा जो कार्यक्रम दिला आहे गाथा यशाची, ते निश्चित मी तुम्हाला सांगणार आहे. जेवढा वेळ दिला तेवढ्याच वेळात बोलणार आहे, जास्त बोलणार नाही आहे. मी तुम्हाला सांगत होतो की असं OPDमध्ये ना, मी जरा जास्तच काम करणारा प्राणी आहे. मी आधी 5:45ला काम सुरू करत होतो. मी 5:45 ते 6:30 असं मी काम करत होतो. मी 6:45 ते 7:30 असं मी 14.25 तास काम मी दररोज करतो. त्यातला माझा मधला वेळ सोडलात तर. आणि हे काम साधारणपणे गेली 25 वर्ष, 21 मे 2025ला मला 25 वर्ष पूर्ण झालं. मी दररोज काम असं करत राहतो. हे सगळं काम करत असताना मित्र, दररोज मी 10 सर्जरी, ॲव्हरेज कधी कमी कधी जास्त 10 सर्जरी मी दररोज करतो. आणि माझ्याकडे 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. असा भारत देशामध्ये काही प्लास्टिक सर्जन एवढं काम आहे भारत देशामध्ये. असलं काम असताना मुलांसाठी जायचं बोलायचं, बायको झापणार नाही तर काय करणार, वेळ आहे नवरा म्हणते माझा. आता खरंच वेळ आहे तर मी काय सांगू तिला. तरीही लेकरांसाठी मी का जातो, हा प्रसंग मी तुम्हाला सांगत होतो. आणि OPDमध्ये बसलो होतो आणि एक मुलगी हातात पेड्याचा बॉक्स घेऊन आली. तिच्या हातामध्ये पेड्याचा बॉक्स होता. त्या पेड्याचा बॉक्स होता ना, तर आम्ही काय करतो की कुणाचा पण रिझल्ट लागू, 12वीचा रिझल्ट लागू, नीटचा रिझल्ट लागू, MPSC लागू, UPSC लागू, कुठल्याही पॅथीचा, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, लॉ, यू टेल एनी पॅथी, कुठलाही रिझल्ट लागू, काय माहीत नाही, मी सगळ्यांचा सध्या टीचर आहे. ओके. आणि त्याच्यामुळे माझ्याकडे सगळे लेकरं पेढे घेऊन येत असतात. आमचे पोरं कधी जोक करतात, सर निकाल लागला की आपण पेढ्याचं दुकान टाकत जाऊ. एवढी पेढे आमच्याकडे मिळत राहतात. मग ती एक लेक आमची पेढ्याचा हातात असा बॉक्स घेतला आणि माझ्या रूममध्ये आली. रूममध्ये आल्यानंतर मी ना जरा काय करतो की शक्यतो पेशंट सोडून काहीच करायचं नाही, फोनही घ्यायचे नाहीत, बाकीच्या कुणाला इंटरव्ह्यू करायचं नाही. कारण लोक बिचारी वाट बघायला असतात माझी. खूप लांबून लोक येतात. दररोज मी 14 जिल्ह्याचे लोक दररोज बघतो मी. तुम्ही विचारच करू शकत नाहीत कुठून लोक येतात. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद, यू नेम द प्लेस. आणि तिथले लोक माझ्याकडे दररोज येतात. असली मी प्रॅक्टिस करतोय. आणि तेव्हा ह्या लोकांना न्याय द्यायचा मी ठरवलेलं असतं. तेवढ्यात ती लेक येते, एवढी मोठी गर्दी माझ्या OPDमध्ये, तिच्या हातात पेड्याचा बॉक्स होता. मग मी कसं, आता ही पेड्याचा बॉक्स आली, हिचं काहीतरी चांगलं घडलं ना, तिला म्हणलं दीदी इकडे तुझं अभिनंदन असं म्हणालो. आणि तिच्या पेड्याच्या बॉक्सकडे हात पुढे गेला. त्या पेड्याचा बॉक्सकडे हात पुढे केला की तिने पेड्याचा बॉक्स लपवून घेतला. म्हणलं का अगं दीदी, तुम्हालाच द्यायला आणलीस ना. हां तुम्हालाच द्यायला आणले सर, पण माझा ऐका. म्हणलं तुझं काय ऐकायचं आता. नाही प्लीज सर ऐका. नाही बघ, मला एवढे लोक उभा टाकलेत माझ्यासमोर, 30-35 लोक समोर उभा टाकलेले आहेत, मला मारतील धरून, इथं मी काय नाही, तुझं अभिनंदन, तू वेगळं भेट. नाही सर प्लीज ऐका. ह्या लेकीचा ऐका, हा सुटत नाही बघा, बारक्यानं ऐका. ती म्हणाली ना, तर हां बरं सांग लवकर. ती काय म्हणाली, सर 1 जुलै 2011 या दिवशी तुम्ही आसामी घडलो या विषयावरती दयानंद कॉलेजच्या सभागृहामध्ये बोलले. आता म्हणलं तू माझे भाषण मला का सांगतेस, मला कळतं काय ना. आता मी बोलताना सांगत होतो साधारणपणे 3000 व्याख्यानं मी फक्त लेकरांसाठी केले. 3000. ओके, कॅन यू इमॅजिन दिस. असंच आणि ती मला सांगते. म्हणलं दीदी हे नको सांगू. नाही सर प्लीज ऐका. आता प्लीज ऐका म्हणलं. नंतर म्हणलं आमच्या दोघातल्या याच्यामध्ये बराच वेळ चालला, बोल पटपट बोल. ती म्हणाली की तेव्हा तुम्ही सांगितलं ना, कष्ट, इमानदारी, प्रामाणिकपणा असं असेल ना, कधी शिक्षणामध्ये कष्टाने कुठली गोष्ट शक्य होते. मला 100% सांगितलं. म्हणे सर ते तुमचं ते भाषण ऐकलं आणि असं ठरवलं म्हणे की बॉस काहीतरी बनायचं आणि मग लहानसरांकडे जायचं. हां. आणि आज आहे ना सर म्हणे, मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पास झाले तेव्हा मी 11वीला होतो तुमचं भाषण ऐकायला. 1 जुलै 2011 या दिवशी. आता मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पास झाले, जे पेढे असं म्हणालो.
आणि अरे काय खुश झालो मित्र, मी तुम्हाला सांगतो. मला वाह दिदू अभिनंदन तुझं असं म्हणालो. त्याच्या पेड्याकडे हात तसा बॉक्सकडे पुढे गेला आणि तो तिने पुन्हा पेड्याचा बॉक्स लपवून घेतला. म्हणलं आता काय राहिलं, व्हॉट इज द प्रॉब्लेम, काय झालं. सर प्लीज ऐका ना. पण आता जरा माझी मानसिकता तयार झाली होती, तिचं ऐकायचं या लेकीचं. आणि म्हणून मग ती म्हणाली सर प्लीज ऐका ना. ती मुलगी उभा टाकली, म्हणजे माझ्या लाईनमध्ये एक अशी एक मुलगी, दुसरी एक मुलगी उभा टाकली होती. मी म्हणलं हां, ती माझी छोटी बहीण आहे. 2011मध्ये 1 जुलै 2011ला ती 9वीला होती. तुमचं ते भाषण ऐकलं आणि आज ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 2nd MBBSला आहे. बॉस काय खुश झालो मी, तुम्हाला काय सांगू काय नाही. आता म्हणजे विचारच करू शकत नाही मी. त्या लेकीला म्हटलं दीदी ये पुढे. त्या दोघींना पुढे घेतलं, मी खुर्चीत उभा राहिलो आणि त्या पेड्याच्या बॉक्सला दे पेढा, ह्या दोघींना पेढा भरवावा असा प्लॅन केला आणि त्या पेड्याच्या बॉक्सकडे हात पुढे केला आणि तिने पुन्हा पेड्याच्या बॉक्सला पाहून घेतला. म्हणलं आता काय झालं. सर प्लीज ऐका ना. आता मात्र मी पुन्हा म्हणालो की माझी ऐकायची तयारी होती. हा म्हणलं हां बोल, आता बोल काय म्हणणं आहे. तो कोपऱ्यात मुलगा उभा टाकलाय. म्हणलं तो माझा छोटा भाऊ आहे. 1 जुलै 2011ला तो 7वीला होता. तुमचं ते भाषण ऐकलं असा मी घडलोय. आणि त्याने ठरवलं बॉस काहीतरी बनायचं आणि त्याला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 1st MBBSचा प्रवेश मिळाला आहे. वाह. अरे यार तुम्हाला काय सांगू लेकरांना होता, म्हणजे तुम्ही इमेजिनच करू शकत नाही मी कसला खुश झालो होतो. मी आत्ता एवढ्या वर्षानंतरची स्टोरी आहे तर मी आत्ता पण असा रोमांच उभा टाकला, एवढा खुश झालो. आणि मग त्या लेकाला मी पुढे बोलवले, रे पुढे. त्याला तिघांना एकत्र घेतलं, जवळ घेतलं आणि एकदम असं हे करून सगळ्यांच्या गळ्याला पडून त्या पेड्याच्या बॉक्सकडे पुन्हा एकदा हात पुढे केला. दिदू दे पेढे, आणि तिने पुन्हा लपवून घेतला. अरे आता काय झालं. सर प्लीज ऐका. मी म्हणालो बोल. आतापर्यंत जेवढं ही लेख बोलली ना मी खूप खुश झालो होतो. असे रोमांच उभा टाकले होते माझे. मी असा खूप इन्स्पायर झालो होतो. ओके, मी असं लाखो लेकरांना इन्स्पायर करणारा माणूस. मी त्या लेखीचं ऐकून मी इन्स्पायर झालो होतो. एवढं छान वाटायला लागलं होतं मला. आणि याच्यानंतर मात्र ती याच्या पुढे जे बोलली ना ते मात्र खूप अडचणीचं बोलली. ती म्हणाली सर आम्ही तिघं भावंड आहेत, आम्हाला वडील नाही आहेत आणि आमची आई लोकांच्या घरी भांडे घासते. क्षणभर काय बोलावं मला कळेना. मला आत्ता काय बोलावं कळेना. तेव्हा त्या लेकीला काय बोलू मला काहीच कळेना. म्हणजे क्षणभर ना मला असं निशब्द झालो मी. मला पुढे काय बोलावं हे कळेना. पण एक गोष्ट मात्र कळली मला. विठ्ठल लहाने किती बिझी असो, विठ्ठल लहाने दररोज 14 सर्जरी करो की 10 सर्जरी करो की 12 सर्जरी करो, त्याच्याकडे 350 सर्जरी वेटिंगला असो की 1000 सर्जरी वेटिंगला असो, दररोज तो 14.5 तास काम करो की 24 तास काम करो, पण त्यांनी मात्र ना जर त्यांना 1 तास जाऊन बोलतोय आणि हे ज्या लेकरांच्याही लोकांच्या घरी भांडे घासते आणि ज्यांना वडील नाहीत असे जर तिन्ही लेकरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागत असतील ना तर विठ्ठल लहाने वेळ काढला पाहिजे, त्यांनी जाऊन बोललं पाहिजे. या कारणाने तुमच्याशी मी जोडला गेलो. आणि याच कारणाने मी इथं उभा आहे आणि याच कारणाने ह्या MD प्रतिष्ठानच्या मंडळींना मी कधी नाही म्हणत नाही. ओके, 10 जुलै आज काय काय तुम्हाला मी काय सांगू, आता विचार करू शकत नाहीत. माझी बायको माझ्या बर्थडेला ब्लड द्यायची स्वतः जाऊन ब्लड बँकेमध्ये. आमच्या स्टाफने ठरवलं की तिथंच ब्लड आपल्या स्टाफ लोकांनी ऑर्गनाईज करून ब्लड डोनेशन करायचं. आपल्या हाऊसमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प असतो आज, राईट. माझ्यासह सगळेजण आम्ही ब्लड देतो तिथे. आणि किती लोकांना भेटलो असेल तुम्ही इमेजिन करू शकत नाहीत. माझी बायको मला 10 ते 20 मिनटं, मी अलार्म लावून 30 मिनटं बेडवर पडलो, अलार्म लावून, माहिती आहे. आणि त्याच्यानंतर सकाळचे ऑपरेशन्स, दुपारची OPD, ब्लड डोनेशन कॅम्प, संध्याकाळी सगळे प्रोग्राम करून मी आहे. आणि याच्यानंतर पुढे काय काय काम करायचं तुम्हाला मी सांगू शकत नाही. पण तरीसुद्धा ना मला नेहमी असं वाटतं, नेहमी दररोज साधारणपणे बघा मी इंस्टाग्राम लाईव्ह करतो. बघा तुम्हाला आश्चर्य सांगतो, मी इंस्टाग्राम लाईव्ह, माझा मुलगा म्हणाला प्रसाद पप्पा तुम्हाला प्रत्येक वेळा जाणं होत नाही आणि आता बऱ्यापैकी मुलं इंस्टाग्राम बघतात, तर तुम्ही काय करा ना की महिन्यात एकदा, त्यानं मस्त मला एक स्टुडिओ तयार करून दिला त्याच्या पैशानी, तो कमवता मुलगा आता. ओके, मी खूप नशिबान बाप आहे. तुम्हाला सांगतो मी की लेकरांनी मला इंस्टाग्राम लाईव्ह करायला सांगितलं. सर मी महिन्याच्या शेवटच्या संडेला साधारणपणे कधीतरी बुडतो. त्याच्यावर मला एवढे प्रश्न विचारतो सर का नाही केला. तर मी ना असा नमस्ते, महिन्याचा शेवटचा संडे संध्याकाळी 7 वाजता, नमस्ते मी विठ्ठल लहाने, ठरल्याप्रमाणे आपण या विषयावर बोलणार आहोत एवढ्या वेळामध्ये. आणि तिथून पुढच्या तासभरामध्ये पोस्ट केल्यानंतर कमीत कमी 30,000 लेकरं त्याला व्ह्यू करतात. माहिती तुम्हाला. मला सांगा सर, विठ्ठल लहाने काहीतरी चांगलं सांगणार आहे, फक्त काहीतरी चांगलं सांगणार आहे, हे कुणाला ऐका वाटतो? ते त्यांना ऐका वाटतं. हे लेकरं एका पायावर उभा टाकलेत, जमिनीवर समोर बसलेत, तिथं उभा टाकलेत, हे कुणाला ऐका वाटतं?
त्यांना ऐका वाटतं जे चांगले असतात त्यांना सांग. तुम्ही चांगले आहात, तुम्हाला कधीतरी चांगलं व्हायचंय आणि म्हणून तुम्हाला चांगलं ऐकायचंय आणि म्हणून मी तुम्हाला जोडलो गेलोय. आजचा जो विषय मला तुम्ही दिलाय त्या विषयाची मी पुढे मांडणी करणार आहे. आज ज्या ज्या लोकांना सत्कार झाला त्यांचा नामोल्लेख करण्याऐवजी मी त्यांना फक्त सगळ्यांचं खूप खूप कौतुक करतो. तुम्ही असे चांगले कामं करा. जेव्हा जेव्हा कुणाचा सत्कार होतो मी नेहमीसाठी सांगत असतो, मी माझ्या बायकोला पण सांगून ठेवलं की मी एक पुस्तक लिहिणार आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सज्जनाचे संगोपन करा. सज्जनाचे संगोपन करा या विषयावरती मी पुस्तक लिहितोय. याच्यावर खूप सज्जनाचे संगोपन करा म्हणजे काय, जी समाजातली चांगली माणसं आहेत त्यांना त्यांच्या पाठीवर शब्बाशी थाप मारा म्हणजे ते लोक आणखी चांगलं काम करतात. हा एक पहिला फायदा असतो. आणि दुसरा, हे चांगलं काम करणाऱ्याकडे बघून जे बाकी समाजात लोक असतात ते म्हणतात आपण चांगलं काम केल्यानंतर अशी शब्बासकी मिळत असते, असा पुरस्कार मिळत असतो आणि म्हणून ती चांगली कामं करण्याच्या मागे लागतात. त्यामुळे समाज बांधणीसाठी चांगल्या माणसं संगोपन करणं, सज्जना संगोपन करणं ही काळाची गरज आहे. आणि ती उदयराव तुम्ही मोटेगावकर सर तुम्ही MD प्रतिष्ठान सांभाळतं, जोपासतं, त्यामुळे तुम्हाला मी सलाम करतो आणि मी आज माझ्या कामाला लागतो. गाथा यशाची या सदरामध्ये तुम्हाला मी आज जे व्याख्यानाची मांडणी करणार आहे ती थोडीशी तुम्हाला मी एक चतुसूत्री देणार आहे. चतुसूत्री 4 सूत्र, एक फॉर्म्युला देणार आहे. एकदम बारकाईने ऐकायचा, कानाने ऐकायचा, मेंदूत घालायचा, हृदयात नेऊन ठेवायचा आणि 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 शेवटचं तुमचे जे ध्येय ठरलं ना ते ध्येय मिळेपर्यंत एकदाही बाहेर काढायचं नाही. एकदाही. प्रॉमिस मी? अरे मोठ्याने सांगा. भिंती फुटल्या पाहिजे लेकरांनो. हां हो की नाही? कसले तरुण आहात मग तुम्ही? सळसळत रक्त आहे. आता बारकाईनं चतुसूत्री आहे का, फॉर्म्युला आहे का, एकदम बारकाईनं आहे का. त्या फॉर्म्युल्यामध्ये काही शब्द आहेत. ओके, फॉर्म्युल्यामध्ये एक शब्द आहे. तुम्ही ना केमिस्ट्रीचे फॉर्म्युले फॉर्म्युला सांगलं सूत्र बरोबर कळायला लागतं. जसं की तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे मी. त्या फॉर्म्युल्यातला पहिला शब्द आहे निश्चय, दृढ निश्चय. कुठला शब्द आहे? मोठ्याने सांगा रे. दॅट इज कॉल्ड एज कमिटमेंट. काय म्हणायचं? तुमचा आवाज कमी झाला की मी भाषण बंद करणार. मी तुम्हाला सांगत होतो पहिला शब्द आहे कमिटमेंट, दृढ निश्चय. तुम्हाला सांगू का मी 3 प्रकारची लेकरं पाहिली, 3 प्रकारचे स्टुडंट पाहिले. जगामध्ये जेवढे लोक मोठी झाली ना, जगामध्ये जे लोक मोठी झाले त्यांच्यातले काही मी गुण पाहिले. त्यातला हा पहिला गुण आहे, मोठ्या होण्यातला पहिला गुण आहे कमिटमेंट, दृढ निश्चय. आपल्याला हे करायचं म्हणजे करायचं. हां ओके. हा दृढ निश्चय आहे ना करणारी पण लोक पाहिली मी 3 प्रकारची. पहिला प्रकार मी पाहिला, कुणी काय सांगायची गरज नाही, मायने सांगायची गरज नाही, बापाने सांगायची गरज नाही, स्टुडंट टीचरने सांगायची गरज नाही, आपला अभ्यास करतात, लेकरं मोठे होतात. फर्स्ट टाइम स्टुडंट. दुसऱ्या प्रकारची लेकरं पाहिली मी, विठ्ठल लहाण्याचं भाषण ऐकून अभ्यासाला लागतात. मला मान्य आहे यार, कशाने कर, माझं काही म्हणणं नाही. तुमच्या आवडीचा कोणी माणूस आहे आणि त्याचं ऐकून तुम्ही मोठे झालात, कमिटमेंट केलात, दृढ निश्चय केलात, मोठा होण्याचा, मान्य आहे मला. तिसऱ्या प्रकारचे लोक पाहिले मी, प्रसंगाने कमिटमेंट करतात. प्रसंगाने काहीतरी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की ते तुम्हाला कमिटमेंट करायला भागच पडतात. मी त्या तिसऱ्या प्रकारातला विद्यार्थी आहे. तिसऱ्या प्रकारातला. जसं आता साहेब सांगतो तसं मी कधी कमिटमेंट केली की जगातला मोठा माणूस बनायचं बॉस. आणि हा एक प्रसंग आहे, जेव्हा मी 6वी 7वीला होतो, मी अनेक वेळा सांगत राहतो हा प्रसंग. माझ्या माईला का लग्नाला जायचं होतं, माझ्या आईला माय म्हणतो, माझ्या माईला लग्नाला जायचं होते का, तेव्हा खेडेगावातून खूप लांबची गोष्ट सांगतो. मी आज 56 वर्षात झालो आहे. ओके, 56 मी आज कंप्लीट केलेत. म्हणजे 6वीला होतो मी, 13 वर्षाचा मी असेल. मी 43 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. माझ्या माईला का लग्नाला जायचं होतं आणि माझी माय मला म्हणाली की माझ्या एका मित्राचं नाव घेतलं आणि म्हणाली जा आणि त्याच्याकडनं त्याच्या आईचं लुगडं घेऊन ये. मी गेलो, माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घेतलं, घरी दिलं, मायनं घालून बैलबगडीमध्ये बसून लग्नाला गेली. लग्नावरनं परत आली, परत पुन्हा ते धुवून बिवून वाळून हातात दिलं. दुसऱ्या दिवशी घडी करून नेऊन दे म्हणाली. त्या मित्राच्या घरी मी नेऊन दिलं आणि मी परत येत होतो. परत येताना आपल्या घरासमोर एक नाला आहे. काय भानगड आहे माहीत नाही, त्या नाल्यावरनं मी कधी सरळ चालतच नव्हतो. त्या नाल्यावर मला उडी मारा वाटायची. आत्ताही ते जेव्हा घरी जायचो तेव्हा उडी मारा वाटायची, पण आता उडी कशी मारायची, डॉक्टर विठ्ठल लाणे झाले ना. पण तेव्हा मी छोटा होतो 6वीला आणि उडी मारली अशी. मारताना घरात एंट्री करताना मला लक्षात आलं की माईनं लुगडं का मागवलं होतं. आणि मित्र, याचं फार अडचणीचं उत्तर याचं होतं की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं, कारण माझ्या माईकडे एकही धडकं लुगडं नव्हतं. आम्ही प्रचंड गरिबाचे लेकरं आहेत. माझ्या माईकडे दांड घातलेलं लुगडं किंवा ठिगळलेलं लुगडं होतं, पण धडकं लुगडं नव्हतं. तुम्हाला दांड कळतो का ना मला माहीत नाही, पण 2 रंगाचे लुगडे एकत्र जोडले तर दांड म्हणतात. आणि ठिगळ म्हणजे अण्णा धोती घालायची आहे, जिथे कुठं फाटलं त्या अण्णांची धोतीचा तुकडा काढून माय लावायची, त्याला ठिगळ घातले लुगडे होते. पण धडकं लुगडं होतं. घरची इज्जत राखून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून लग्नाला गेली होती. त्या दिवशी मी ठरलं होतं, त्या दिवशी मी कमिटमेंट केली होती, त्या दिवशी मी दृढ निश्चय केला होता, बॉस इतका अभ्यास करायचा ना, इतका मोठा माणूस व्हायचं की आपण आपल्या माईला एक लुगडं घेऊ शकू.
खरं तर ना, मी कमिटमेंट केली माईला लोड घेण्यासाठी. तुम्ही कुठल्या कारणाने कमिटमेंट करा, सेल्फ कमिटमेंट करा, विठ्ठलाने जागून कमिटमेंट करा, की तुमच्या प्रसंगाने कमिटमेंट करा, कमिटमेंट करा. कमिटमेंट करणारे लोक मोठे होतात, बाकीचे मोठे होत नाही. आणि खूप खूप नशिबान ठरलो मी, माझी बायको माझ्या माईची आणि बापाची सख्खी मैत्रीण आहे, सख्खी मैत्रीण. तिने ठरलं की माईसाठी 365 लुगडे घ्यायचे. माईने तेवढं नाही घेऊ दिले, पण 200 लुगडे तिने निश्चित घेतले. मी तुम्हाला सांगत होतो मित्र, कमिटमेंट करणारी माणसं मोठी होतात, निश्चय करणारी माणसं मोठी होतात. पण निश्चय करण्या पलीकडे आज जो मी तुम्हाला फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्यातला पहिला शब्द होता कमिटमेंट. कुठला? आणि दुसरा शब्द त्या फॉर्म्युल्यातला आहे कन्सिस्टन्सी. कुठला? म्हणजे सातत्य. म्हणजे कमिटमेंट खूप लोक करतात. आज अभ्यास करायचा, आता शाळेत चालू आहे, आता काय म्हणजे बस ट्युशन लावले, झालो, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी काय झालो, सगळं झालो. म्हणजे अशी कमिटमेंट करणारे लोक पाहिले, प्रचंड पाहिले. मी असं करणार, मी तसं करणार. असं म्हणा, बिलकुल म्हणा, कमिटमेंट तर कराच करा, पण ती कमिटमेंट तेव्हा सत्यात उतरते जेव्हा ती सातत्य मेंटेन करता तुम्ही. सातत्य. अभ्यास आहे ना, एक दिवस अभ्यास करायचा, 8 दिवस झाले, बोर व्हायला लागलंय, मम्मीची आठवण यायला लागली आहे, घरी जावं वाटायला लागलंय, अभ्यासच करू वाटे ना, लो वाटायला लागलंय, डिप्रेशन आलंय. काय शब्द आहेत यार? माझ्या डायरीमध्ये एक पण असला शब्द नाही. बस तुमच्या डायरीतून कुठून आले मला माहित नाही. माझ्या डिक्शनरीमध्ये हा शब्दच नाही आहे, अजिबात नाही आहे. तुमची डिक्शनरी वेगळी आहे, माझी वेगळी आहे, मला माहित नाही, पण माझ्या डिक्शनरीचा शब्दच नाही आहे. असं कशाला आलं पाहिजे? तुम्हाला सांगतो मी लेकरांनो, सातत्यानं डे 1 टू डे फायनल्स दररोज अभ्यास करायचा. तुम्हाला मी काय गणित देऊन जातो अभ्यास कसा करायचा. दररोज 7 तास झोपायचं. माझं बारकाय नाही ऐका, दररोज 7 तास झोपायचं. जे लोक 7 तास झोपत नाहीत त्यांची स्टडी होत नाही. मी म्हणालो होतं जसंच तसं ऐकायचं, इकडे इकडे काय बघायचं नाही. 7 तास दररोज झोपायचं. दररोज 3 तास स्वतःला द्यायचे, दररोज झोपण्या पलीकडे 3 तास. त्याच्यामध्ये सकाळ दुपारचं खाणं पिणं, ओके, कॉलेज जाणं येणं आणि राहिलेला आणखी अर्धा पाऊण तास राहत आपला वेळ. 7 आणि 3 10 तास गेले, आणखी 14 तास राहिले. त्यातलं 7 तास कॉलेजला गेले, मान्य आहे. पुढचे 7 तास राहतात, त्यातले पण 2 तास सोडून द्यायचे आणि 5 तास अभ्यास दररोज करायचा. पण दररोज करायचा. दररोज म्हणजे दररोज करायचा. एकदाही मागे पुढे करायचं, दररोज म्हणजे दररोज करायचा. आणि रविवारी दुपारनंतर सुट्टी घ्यायची, अभ्यास करायचा नाही. तुम्ही रविवारची वाट बघितली पाहिजे. बघा, रेस्ट वाईल रन माईल. तुम्हाला आठवडाभर अभ्यास करायचा ना, रविवारी मग दुपारनंतर अभ्यास करायचा नाही. अर्धा दिवस आपला काय झोपा काढा, काय करायचं ते करा, ही शिस्त पाळायची. आणि अभ्यास या शब्दाचा अर्थ तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अभ्यास म्हणजे फक्त मेडिकल लागण्यासाठी, फक्त इंजिनियर होण्यासाठी असं म्हणत नाही मी. अभ्यास या शब्दाचा अर्थ तुम्हाला कुणाला स्पोर्टमध्ये आवड आहे ना, स्पोर्टचा पण अभ्यास असाच करावा लागतो. कमिटमेंट इज कमिटमेंट, कन्सिस्टन्सी. एक दिवस अभ्यास करून स्पोर्टमॅन होऊ शकत नाहीत. तुम्हाला चित्रकला आवडते ना, चित्रकलेचा अभ्यास पण असाच कन्सिस्टंट करावा लागतो. कमिटमेंट करा, कन्सिस्टंट मेंटेन करा. कुणाला ड्रामा करायला आवडतो, तसा त्याचा पण अभ्यास करायचा असतो. म्हणजे तुम्हाला कुठलाही छंद आहे ना, चित्रकला छंद, तुम्हाला कुठलाही छंद आहे, तो छंद जोपासा, त्याच्यात जा, त्या विषयात तुम्ही मोठे व्हा, तिथं नैपुण्य कमवा. त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण माझं असं म्हणणं आहे की त्याला पण कन्सिस्टन्सी लागते. ते पण फक्त ट्यून करून होत नाही, राईट. आणि ही कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मला काय लेकर मला प्रश्न विचारते, सर रात्री अभ्यास करा का दिवसा अभ्यास करा? तुम्ही कसं करायचे? मला काय पण विचारतात लेकरं, तुम्ही कसं करायचे? तुम्हाला खरं सांगू का, दिवसा अभ्यास करावा, रात्री अभ्यास जागरून करू नये. मला लेकरांचा प्रश्न होता, त्या दिवशी इंटरव्ह्यू बसलो होतो, एवढे मोठे समोर बसलेले मेडिकलचे स्टुडंट, मला प्रश्न, सर तुम्ही आमच्या एवढे 11वी-12वीला असताना कधी कसा अभ्यास करायचे? मी 11वी-12वी शाहू कॉलेजला होतो आणि ते शाहू कॉलेज सकाळी 6ला होतं मित्रा. सकाळी 6 वाजता पहिला पिरियड व्हायचा आमचा. 6ला पिरियड आम्ही रूम करून राहत होतो, हाताने स्वयंपाक करून खात होतो. आम्हाला सकाळचा दुपारचा स्वयंपाक करून कॉलेज जावं लागायचं, राईट. माझ्या मुलाला, माझा जो मित्र, त्याला स्वयंपाक करता यायचा म्हणून मी भांडे घासायचं काम मी करायचो, रूम पुसायचं काम मी करायचो, त्याचे माझे कपडे धुवायचं काम मी करायचो. त्यामुळे आमच्या अडचणी होत्या. मग आम्हाला लवकर उठावं लागायचं. 11वी-12वीला आम्ही लवकर उठल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. मेडिकल लागलो तर मी डॉक्टर तात्राव लहाने, माझा सख्खा मोठा भाऊ, त्याच्या घरात राहत होतो. ओके, म्हणजे दादा आणि वहिनी ही माझे दुसरे आई वडील आहेत. इतकं त्यांचं माझं जवळचं नातं आहे. आणि मग दादा लवकर उठायचे, आम्हाला उठावं लागायचं लवकर. आम्हाला काय पर्यायच असायचं नाही. अरे तुम्हाला सांगतो मी, रात्री अभ्यास एवढ्यासाठी करायचा नाही, 11 नंतर जागू नये आणि सकाळी 6 नंतर झोपू नये, हा नियम ठेवा. ओके, ते का मला विचारू नका, नियम ठेवा. त्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात, हे मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण असा अभ्यास करा. कुठलीच एक्झाम रात्री नसते, सगळ्या एक्झाम दिवसा असतात. तुम्ही रात्री अभ्यास केला आणि एक्झाम दिवशी तुम्हाला टेन्शन यायला लागतं, कळत नाही तुम्हाला पेपर लिहिताना. म्हणून एक्झामच्या दृष्टीनं रात्रीचा अभ्यास अयोग्य आहे, सकाळी अभ्यास करा. मग मला पुराण विचारलं, सर खरं सांगा बरं, तुम्हाला सकाळी उठा वाटत होतं का? तुम्हाला सकाळी उठा वाटत होतं का? सकाळी उठून अभ्यास करावा? अरे काय करावं, सकाळी उठून तुम्हाला अभ्यास करू वाटत होता का? हा माझा पुरांचा प्रश्न होता. प्रामाणिकपणे सांगतो, मला प्रामाणिकपणे सांगतो, मी 11-12 लवकर उठत होतो, मला पर्याय नव्हता. MBBS
मी SRTR मेडिकल कॉलेज अंबेजोगाईमध्ये करत होतो, तेव्हा दादांच्या घरात राहत होतो. मला पर्याय नव्हता, उठावं लागत होतं. दादा उठले, दादांना मी प्रचंड घाबरतो. ते फायनलला मी फायनल असताना दादाने मला मारलं. तुम्हाला काय सांगा मी आता, म्हणजे आता विचार करू शकता, मी MBBS फायनल असताना दादाने ठेवून दिले मला. म्हणजे ते, आणि आजही त्या माणसं मला भीती वाटते. आजही दादांना फोन करत नाही, मेसेज टाकतो. त्यामुळे त्यांच्याविषयी मला अतिरिक्त प्रचंड भीती तेव्हा आजही आहे. त्यामुळे त्यांच्या घरात उठत होतो लवकर. MS जनरल सर्जरीला गेल्यानंतर माझं लग्न झालं होतं. माझी बायको पहाटे 4ला उठून स्वयंपाक करायची, सकाळी 6 वाजता जेवण करून मी जायचो. कॅन इमॅजिन दिस. आम्हाला जावं लागायचं, मला पर्याय नव्हता. मी MCS प्लास्टिक सर्जरीला गेलो ना, आमची ओटी सकाळी 7:30ला सुरू व्हायची. ऑपरेशन थिएटर सुरू होणार असेल तर आम्हाला सगळा राऊंड घेऊन जावं लागायचं. मला ह्या सगळ्या शिक्षणाच्या पिरियडमध्ये लवकर उठावंच लागलं. मला काही पर्यायच राहिला नाही. मी पोरांना सांगत होतो ही स्टोरी. आणि इथे आलो तर आमचे ऑपरेशन लवकर करायचे. ऑपरेशन करून ओपडीत बसायचं आहे. आम्हाला पर्याय नाही, सकाळी ऑपरेशन लवकर सुरू कर. ऑपरेशन लवकर सुरू करायचे तर सकाळचा व्यायाम करायचा आहे. सकाळी व्यायाम केल्याशिवाय पुन्हा वेळ कुठं मिळत नाही आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सकाळी उठतो. पण तुम्हाला खरं सांगू लेकरांनो, मी आज 56 वर्षाचा झालो आणि साधारणपणे 11वीपासून मी सकाळी लवकर उठतोय. पण मला एकदाही सकाळी लवकर वाटत नाही. शपथ सांगतो, एकदा पण. दररोज असं वाटतं, दररोज सकाळी उठताना वाटतं, बॉस 5 मिनिटं तरी झोपा यार, 5 मिनिटं तरी झोपा यार. म्हणजे असं वाटतं यार काय करू आता, असा काहीतरी दिवस यावा की मला सकाळी झोपायला मिळावं. म्हणजे दररोज एवढे वर्ष झालं मला सवय नाही लागली सकाळी उठायची. बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो 2 प्रकारचे लोक असतात, 2 प्रकारचे विद्यार्थी पण असतात. एक, सकाळी उठायचा कंटाळा आला, सकाळी उठताना आळस आला म्हणून झोपून जाणारे, झोप कंटिन्यू करणारे. आणि दुसरे असतात ह्या कंटाळा आणि आळसावरती मात करून कामाला लागणारे. मी 2ऱ्या नंबरमध्ये आहे. आळस हा सगळ्यांना येत असतो, कंटाळा हा सगळ्यांना येत असतो. पण ज्यांना आळस आणि कंटाळावरती मात करता येते आणि आपल्या कामाला लागता येतं ती लोक मोठी होतात, बाकीचे होत नाही.